कल्पना करा तुम्ही हनीमूनसाठी निघाला आहात आणि अचानक तुमचा जोडीदार गायब होतो। काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडतो आणि तुमच्यावरच हत्येचा आरोप येतो। तुम्ही बेपत्ता असता, पण अचानक एक दिवस पोलिसांसमोर आत्मसमर्पण करता। हे एखाद्या क्राइम थ्रिलर कथेसारखं वाटतंय ना, पण हे सत्य आहे। राजा रघुवंशीची हत्या, त्याची बेपत्ता पत्नी सोनम आणि अवघ्या 24 तासात घडलेला थरारक ड्रामा। असं काय घडलं की सोनमने पोलिसांसमोर स्वतःला हजर केलं? तिच्या साथीदारांची ती एक चूक जी त्यांना महागात पडली। आज आपण या रहस्यमय प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहोत। शेवटपर्यंत राहा, कारण सत्य तुम्हाला धक्का देईल। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेलं राजा रघुवंशी हत्या प्रकरण, या प्रकरणाने अनेकांना गोंधळात पाडलं आहे। प्रश्न हा आहे की राजा रघुवंशीची हत्या नेमकी कशी झाली आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी यात कशी सामील झाली। कथा सुरू होते राजा आणि सोनम यांच्या हनीमून पासून। हे दोघेही ईशान्य भारतातील मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेले होते, पण त्यानंतर अचानक दोघेही बेपत्ता झाले। सुरुवातीला राजाच्या कुटुंबियांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले होते की ते या प्रकरणात लक्ष देत नाहीत, पण त्यानंतर मेघालय पोलिसांनी त्यांची सूत्र वेगाने हलवली आणि काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लागण्यास सुरुवात झाली। हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं होतं की त्यात प्रेम, विश्वासघात आणि गुन्हेगारीचं एक मोठं जाळं विणलं गेलं होतं। या प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती एका सामान्य गाईडने दिली। मेघालय पोलिसांना, विशेषतः शिलाँग पोलिसांना या गाईडने अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवली। त्याने पोलिसांना सांगितलं की त्याने सोनम आणि तिच्या पतीला म्हणजेच राजाला आणखी 3 अनोळखी व्यक्तींसोबत पाहिलं होतं। ही माहिती मिळताच पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली। तात्काळ त्या तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली। पोलिसांनी त्या तिघांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली। हे काम सोपं नव्हतं, कारण आरोपी खूप हुशारीने वागत होते, पण इथेच त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली। ती चूक म्हणजे त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता। पोलिसांनी त्या हॉटेलचा शोध घेतला आणि तिथे त्यांना त्या तिघांचं नाव, पत्ता आणि फोन नंबर ही सगळी माहिती मिळाली। ही माहिती मेघालय पोलिसांनी तात्काळ इंदूर पोलिसांना दिली, कारण राजा आणि सोनम हे दोघेही मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी होते। या माहितीमुळेच या प्रकरणाचा मोठा उलगडा झाला। ज्यांच्या शोधात पोलीस होते ते तिघे जण होते, विशाल चौहान, राज कुशवा आणि आकाश राजपूत। या तिघांनाही पोलिसांनी अटक केली। आता विचार करा, जर हे तिघेही हॉटेलमध्ये थांबलेच नसते तर पोलिसांना सोनमचा शोध घेणं आणि हे प्रकरण उलगडणं किती कठीण झालं असतं। हीच ती एक चूक होती जी त्यांच्या मुळावर आली। एका हॉटेलमध्ये नोंदणी करणं म्हणजे स्वतःची ओळख पोलिसांना देण्यासारखं होतं। त्यांच्या या चुकीमुळेच पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा गुंता सोडवला। सोनम या 3ही अटक झालेल्या आरोपींच्या सतत संपर्कात होती। तिला जेव्हा कळलं की विशाल, राज आणि आकाश यांना पोलिसांनी अटक केली आहे, तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता आत्मसमर्पण करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही। तिने राजाच्या हत्येचा एक मोठा कट रचला होता, पण तिच्या साथीदारांच्या या चुकीमुळे तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही। गेल्या 16 दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम अचानक रात्री उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे आली। तिथे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। तिच्या आत्मसमर्पणामागे तिच्या साथीदारांची अटक हेच मुख्य कारण होतं। हे स्पष्ट होतं। तिला माहित होतं की आता पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले आहेत आणि तिच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकते। राजा आणि सोनम यांच्या बेपत्ता होण्याची ही कहाणी 23 मे रोजी सुरू झाली होती। त्या दिवशी सोनमने तिच्या सासूशी फोनवर बोलणं केलं होतं। तिने सासूला सांगितलं होतं की राजा तिला जंगलात फिरायला घेऊन जात आहे। त्यानंतर दुपारी दोघांचेही फोन बंद येऊ लागले। राजाचा मृतदेह 2 जून रोजी एका दरीत सापडला, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला, तर सोनम पूर्णपणे बेपत्ता होती। पोलिसांच्या तपासानुसार सोनम लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही तासनतास राज कुशवाशी फोनवर बोलत असे। हाच राज कुशवाह तिच्या वडिलांच्या फॅक्टरीत अकाउंटंट म्हणून काम करत होता। पोलिसांना राजचा फोन नंबर मिळाल्यावर त्यांनी त्याचे कॉल डिटेल्स काढले। त्यात सोनमशी बोलण्याचे अनेक कॉल डिटेल्स सापडले। हेच कॉल डिटेल्स पोलिसांसाठी निर्णायक ठरले। राजाच्या मृतदेहाजवळ एक शस्त्र सापडलं होतं। पोलिसांना संशय होता की हेच शस्त्र सोनमला मारण्यासाठी देखील वापरलं जाणार होतं, पण ते वापरलं गेलं नाही। याचा अर्थ असा होता की सोनम जिवंत आहे आणि ती कुठेतरी लपलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी सोनमचे 2ही मोबाईल ट्रॅक करण्यास सुरुवात केली, पण सोनम इतकी हुशार होती की तिने एकदाही तिचा फोन सुरू केला नाही, ज्यामुळे पोलिसांना तिचा मागोवा घेणं कठीण होत होतं।
पण तिच्या साथीदारांच्या मागोवा घेताना पोलिसांना मिळालेल्या कॉल डिटेल्समधूनच या प्रकरणाचा गुंता अवघ्या 24 तासात सुटला। या सगळ्या माहितीमुळे पोलिसांना कळलं की सोनम आणि तिच्या साथीदारांनी मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता। राजा रघुवंशी हत्येप्रकरणी पोलिसांनी सोनम रघुवंशीला अटक केली आहे। ती सुमारे 2 आठवड्यांपासून बेपत्ता होती आणि तिच्यावर राजाच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप आहे। पण सोनम मात्र स्वतःला निर्दोष म्हणत आहे। एवढंच नाही तर तिने स्वतःच्या अपहरणाचाही दावा केला आहे। सोनमने दावा केला आहे की ती आरोपी नसून या प्रकरणातील पीडित आहे। तिचं अपहरण करण्यात आलं होतं आणि तिला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सोडण्यात आलं होतं। त्यानंतर तिने तिथून आपल्या वडिलांना फोन केला असा तिचा दावा आहे। माध्यमातील वृत्तांनुसार या फोन कॉल संदर्भात कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी सोनमला अटक केली। मेघालयाच्या पोलीस महासंचालक DGP आय नोंगरांग यांनी सोमवारी दिलेल्या एका माहितीनुसार राजाची पत्नी सोनम हिने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं, तर रात्रभरात केलेल्या छापेमारीत इतर 3घांना अटक करण्यात आली। DGP नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या 3 जणांपैकी 2 मध्य प्रदेशातील इंदूर आणि 1 उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील आहेत। एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून पकडण्यात आलं आणि इतर 2 आरोपींना विशेष तपास पथकाने म्हणजेच SITने इंदूर येथून पकडलं। सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली। सोनमने अपहरण झाल्याचा दावा केला असला तरी पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे। या प्रकरणातील अनेक पैलू अजूनही समोर येणं बाकी आहेत। प्रेम, विश्वासघात आणि गुन्हेगारीच्या या गुंतागुंतीच्या कहाणीत अजून किती सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, ही होती राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची संपूर्ण कहाणी, ज्यात सोनमच्या आत्मसमर्पणापासून ते तिच्या साथीदारांच्या चुकीपर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। तुमच्या मते सोनम खरोखरच निर्दोष आहे की तिने हत्येचा कट रचला होता आणि तिच्या साथीदारांची ती एक चूक खरोखरच त्यांच्या मुळावर आली का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।